देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बाप्पा विराजमान झाले आहेत। फडणवीसांनी परिवारासह श्री गणेशाची आरती केली आहे। यावेळी देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अमृता फडणवीस आणि इतर कुटुंबीय देखील उपस्थित होते। गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती सुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आपण पाहतोय की शिवकालीन मंदिराची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते आणि सुबक अशी मूर्ती या मंदिरामध्ये स्थानापन्न करण्यात आलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच पूजा झाली आणि आता या बाप्पाकडे नेमकं काय मागण्यात आलं हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत अमृताजी फडणवीस आहेत। अमृताजी, आपण पाहतोय की आरती झालेली आहे, बाप्पाकडे काय मागणं मागितलं आहे? सरकार माहितीचं आहे, सरकारने अनेक योजना, कल्याणकारी योजना राज्याच्या सेवेमध्ये दाखल केलेल्या आहेत आणि अशावेळी सध्या राज्यातील परिस्थिती पाहता बाप्पाकडे काय साकडं घातलंय? आज खूप सुंदर असा दिवस आहे। बाप्पा घरी विराजमान झालेले आहेत आणि याची तयाऱ्या पण खूप केल्या होत्या। आज पूजन करून आनंद पण झाला आणि बाप्पाकडे एवढंच साकडं मागितलं की महाराष्ट्र आपला प्रगतीपथावर पुढे निघत जाओ, कोणत्याही त्यात मध्ये रोडे नको यायला, त्यात लोकांना स्पेशली आपल्या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी की त्यांनी लोकांसाठीच लोकप्रिय असे कार्यक्रम राबवावे आणि लोकांपर्यंत प्रगतीचा प्रत्येक अंश पोचावा। बाप्पा बुद्धीचे तर देवता आहेतच, पण आपल्याला ठाऊक असेल की ते युद्ध कौशल्य याचे पण देवता आहेत। म्हणजे त्यांच्यात ते सामर्थ्य आहेत की कशालाही ते सामोरे जाऊ शकतात। तेच सामर्थ्य प्रत्येक स्त्रीमध्ये यावं की ती स्वतःसाठी उभी राहावी, ही इच्छा आहे मनापासून, हे साकडं आहे। आणि ही पण इच्छा आहे की प्रत्येक पुरुष त्यांनी स्त्रीचा आदर करावा आणि हा आदर घरापासनं आणि शाळेंपासनं शिकवला जावा मुलांना लहानपणापासून। प्रिजन सातारवर सोबत कृष्णा सोनारोडकर, TV9।